हे बघ, फिल्म संपेस तोपर्यंत असंच सुरू होतं. अगं वेडाबाई, आपटीबार होता तो. युजलेस. हेलो हीरो, किधर ख्यालों में? काय नाही. हे चांगले रोमॅन्टिक फील. नाईस. अरे नाईस काय, हे सगळं हिचा मूड ठीक करण्यासाठी आहे बाबा. ऍक्च्युली ना ही गोष्ट आहे आमच्या कॉलेजमधली. म्हणजे जेव्हा आम्ही 11वीला होतो ना तेव्हापासून. आमच्या कॉलेजमधला पहिला व्हॅलेंटाईन डे होता. आणि अगं थांब, मला जरा सांगू दे, असा चान्स फार कमी मिळतो. हा तर मी कुठे होतो? हा, आमच्या कॉलेजमधला पहिला व्हॅलेंटाईन डे. बाई साहेब फुल तयारीमध्ये, आणि सकाळी सकाळी बाईंच्या नाकावरती असा काय मोठा पिंपल आला. मग त्यांचा मूड ठीक करण्यासाठी मला हे सगळं करावं लागत होतं. आणि आज जे केलंय ना ते असंच गंमत म्हणून. काही असंच नाही. ऑनेस्टली ना ऋषी, आमचं एखाद तरी आउटिंग असं होतच. नाईस. बरं, आय एम रिअली गेटिंग लेट, सो मी निघते आता. बाय बाय बाय. एक मिनिट, मी येतोय तुला सोडायला. मी काय लहान आहे येतो सोडायला? इथेच जायचंय. अरे अरे माझी काही जबाबदारी आहे की नाही? ओके आजोबा, मग ना मी घरी जाईपर्यंत तुम्ही इथेच थांबा. ऑलराईट, बाय. हे ओ, सेल्फी. चल, गुड नाईट. बाय ऋषी, गुड नाईट. या बाय. अशी माणसं फार रेअर असतात जगामध्ये. साधी, प्रेमळ आणि तितकीच इनोसेंट. या इनोसेंट ऍक्च्युली करेक्ट शब्द आहे नीतूसाठी. ऋषी, तू कधीपासून ओळखतोस नीतूला? हार्डली 2-3 महिन्यापासून. 2-3 महिन्यापासून? नीतूचा स्वभाव चांगलाच जज केलायस मग. नीतूची आई. हॅलो, हा काकू बोला. अहो नाही, मी ऍक्च्युली घरी जेवायला. काकू प्लीज, मी आलो असतो. मी नेक्स्ट टाइम येतो ना. काय तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवलंय स्पेशल? अरे मग ते यायलाच पाहिजे. सवाल. आलो आलो आलो, 5 मिनिटात पोचतो काकू. आई पण सिरियसली यार, घडी जामच भारी झाली होती. हो ना, केतनला आवडली ना, मग झालं. तर त्याचं काय आहे, तो अशक्य आहे. अगं तुला सांगते, बाहेर आम्ही एवढं हादडलं तरी इथे येऊन केवढा जेवला तो. हे असं कुणाच्या खाण्याबद्दल बोलू नये. मग बाकी काय मज्जा केली? बाकी काही नाही, तेच आपल्या नेहमीच्या जागी, म्हणजे मूवी बघितली. आणि मग कॉफी? हे तू कॉफी पितो काही? कॉफी वगैरे नाही. मूवी नंतर मग आम्ही कट्ट्यावर गेलो होतो, त्याच्यानंतर मग भेळ खाल्ली, सारसबागला पण गेलो होतो, मग SP, DP आणि आईस गोला. अच्छा, वा 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 वा, मज्जा आहे. हो की नाही? हो, पॉलिसी म्हणजे बघा ना, दोघांना एकमेकींच्या सवयी माहिती आहेत, आवडी निवडी माहिती आहेत. मग मग काय? मग काय, मला काय माहिती, हिला विचार ना. मग काय नाही, गंमत. मी काय म्हणते नीतू, तुम्ही एकमेकांशी लग्न करायला काय हरकत आहे? तेच मी म्हंटल, ह्या विषयावर बोलल्याशिवाय आजचा दिवस संपतो की काय? नीतू, त्या केतननी त्याची पॉलिसी काढली असेल का ग? बाबा प्लीज हो. सॉरी सॉरी. आई, केतू माझा फक्त चांगला मित्र आहे.
जस्ट अ फ्रेंड. आणि तुला आठवतंय 5वीत असताना त्याच्या कॉलनीतल्या गणेशोत्सव मध्ये आम्ही नाटकात काम केलं होतं आणि त्यात केतू माझा भाऊ होता. मी राखी बांधली होती त्याला. अगं ए, 5वीत असताना, आणि ते सुद्धा नाटकात राखी बनली होती ना. त्याला काही अर्थ नसतो. त्यानंतरच काही घडलंय का? नाही ना. मग पॉलिसी बोला ना काहीतरी. तर मी काय सांगू? प्लीज आई, नो मोर चर्चा. आणि मी सिरियसली खूप थकले. सो गुड नाईट. गुड नाईट बाबा. मी तो पॉलिसी तुम्ही बोला ना केतनशी. येस, आयडिया चांगली आहे. केतनशी बोलतो, त्याला समजावून सांगतो पॉलिसी काढायचं महत्व काय असतं ते. पॉलिसी गुड नाईट. गुड नाईट. लग्नाबद्दल माणूस आहे, सिरियसच नाही. ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पाणी. सो मित्रांनो, फ्लॅशबॅक मध्ये गेलात की नाही? चला डोळे बंद कर. करेक्ट, डोळे बंद करा आणि बघा तुम्हाला कोण दिसतंय. तुमच्या सोबत कोण? शाळेत जाताना, मस्ती करताना, खेळताना. काका काकू जगलो वाचलो तर भेटू. मधल्या सुट्टीत डबा शेअर करताना, शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभं राहताना, घरी परत जाताना, अभ्यास करताना, आकाशातले तारे मोजताना, गोष्टी ऐकताना. कोण दिसतंय तुम्हाला? तुमच्या सोबत कोण? दिसला का तुमचा मित्र? तुमची ती खास मैत्रीण? मला सांगा, लास्ट टाइम मी कधी भेटला होता? 5, 10, 15, 20 वर्षांपूर्वी. म्हणजे तुमचा फर्स्ट बेस्ट फ्रेंड. आणि तुमच्याकडे त्याच्यासाठी वेळ नाही. म्हणजे अख्खा दिवस 24 तास, पण फोनवर बोलायला मात्र 5 मिनिटं नाही तुमच्याकडे. विचार करा. थिंक अबाउट. ऋषी यार, आजचा प्रोग्राम झाकच झाला बघ. लय झाक बोललास तू मैत्रीबद्दल. अरे माझ्या डोळ्यातून पाणी आलं. अरे म्हणजे ऋषीच्या लाईफ मध्ये किती बी गोंधळ असला तरी तुझा आभास मात्र नेहमी छान आणि आनंदी मूड मध्येच असतो. कसं जमत रे मित्रा तुला हे सगळं? सुम्या, हे असंच असायला हवंय. आभासच्या आयुष्यातले टेन्शन्स, प्रॉब्लेम्स लोक काय ऐकतील मला सांग? म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातले टेन्शन्स, प्रॉब्लेम्स कमी आहेत का? हा ते पण. अरे पण ऋषीच्या लाईफ मध्ये जे घडतं, तुझं आणि नीतूचं जे बोलणं होतं, त्या बाबतीतच तू प्रोग्राम मध्ये बोलतो. अशानं नीतूला डाऊट आला तर सांगेन. काय? की आभासला डेली टॉपिक्स मीच सुचवतो. ऋषी आले का? अरे खोटं बोलण्यास सराईत झाला सा तू फार. अरे पण मला सांग, कामिनीचं काय? केतू, अरे माझ्या लक्षात कसं आलं नाही? काय? अरे माझ्याकडे नंबर आहे ना त्याचा. सो त्या फोन नंबरवरून तुम्हाला त्याचे डिटेल्स आणि पत्ता देऊ शकतोस. महेश, मी तुला एक नंबर मेसेज करतो. तू त्याच्या मला डिटेल्स पाठव. मेसेज कर मला. ओके, नंबर दे. पाच मिनिटात येईल त्याचा मेसेज मला. सिरियसली? थँक्यू. मेसेज आला, मेसेज आला. मिळाला पत्ता. कोल्हापूरचा ऍड्रेस आहे.